माझ्याकडे पहिल्या एक गाय आणि एकच म्हैस होती. नंतर आमच्या इकडं कुणाला आयडिया नव्हती लुपिंग फाउंडेशनची. आमच्या त्या गावाने आधी एकाने सुरुवात केली, घेतलं त्यांच्याकडनं. मग आम्हाला माहिती कळाली त्याची. त्यानंतर लुपिंगचे साहेब तर आमच्या त्यांना भेटलो. जर आम्हाला 1 लाखाची म्हैस घ्यायची असेल तर लुपिंगकडून निम्मं सहकार्य होतं आम्हाला, आणि निम्मे पैसे आमचे टाकले आम्हाला कमी पैशात म्हैस येते, आम्हाला सहकार्य होतं तेवढं. कारण की शक्य नाही आता 1 लाखाची म्हैस घेणं. त्यांच्याकडून आधी एक म्हैस घेतली मी, म्हणजे एक 25-30 लिटर दूध झालं 3 गुरांमध्ये. पहिले नोकरी करायचो, नोकरीनंतर मला नोकरीचं जमलं नाही, शक्य झालं नाही, लांब जायला लागायचं रोज. दर महिन्याला मला जे नोकरीतून भेटायचं त्याच्या डबल या धंद्यातून पैसे भेटायला लागले. आमच्याकडे पहिले दुसरे डॉक्टर यायचे, नंतर जेव्हापासून लुपिंगने त्यांच्या डॉक्टरी दिल्यात तेव्हापासून तेच डॉक्टर येतात. दर महिन्याला येतात. जनताच्या गोळ्या, बरं जे लसीकरण असतं गुरांचं दर महिन्याला ते येतात, चेक करतात ते. आणि जरी आम्हाला आधीमध्ये लागलं तरी ते आम्ही त्यांना फोन करतो, ते सहकार्य करतात, येतात लगेच. त्यानंतर अजून एक त्यांच्याकडनंच म्हैस भेटली मला. त्याच्यानंतर माझं दूध 47-48 लिटर झालं. 50,000 रुपये, 55,000 रुपये महिन्याला पगार येऊ लागला. 20,000 रुपये खर्च जायचा, त्यांना चारा पाणी, बाकीचे पैसे पूर्ण शिल्लक राहायला लागायचे. माझे 5 गुरं आहेत, त्यातले 2 लुपिंग फाउंडेशनने दिले आणि त्यांच्याच पैशातून वाढवीत मी 5 गुरं तयार केलं आता. सकाळचे 4 तास काम करतो, संध्याकाळचे 2 तास काम करतो, त्याच्यावरती बागतं सगळं. ह्याच्यातले सुखी मनापासून इच्छा आहे की 13 जनावर करायची, 12 किंवा 13. यावर आता 5 आहेत, अजून एका वर्षात 13 जनावर मला सगळे मिळून करायचे.